न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित आणि जीवघेण्या नायलॉन मांजाची चोरून विक्री करणाऱ्यांवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून मौलाना आझाद चौकात मोठी कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने श्रीरामपूर येथील मौलाना आझाद चौकातील एका दुकानावर अचानक छापा टाकला। या कारवाईत विक्रीस बंदी असलेला तब्बल 54,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजाचा साठा पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जिशान शेख याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 125 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5 आणि 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून शहरात कुठेही नायलॉन मांजाची विक्री होत असल्यास कारवाई आणखी तीव्र केली जाईल असे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले। या कारवाईची माहिती पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम यांनी दिली आहे। माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशानुसार आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत वेस्टर्न चौक वार्ड नंबर 2 येथे प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजावर कारवाई करण्यात आलेली आहे। सदरचा नायलॉन मांजा हा जिशान अब्दुल गनी शेख याच्या ताब्यात मिळून आलेला असून एकूण 54 नग एकूण मुद्देमाल 54,000 रुपयाचा सदरचा नायलॉन मांजा मिळून आलेला आहे। सदर आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 125 सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5-15 प्रमाणे कारवाई केलेली असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, मच्छिंद्र कातकडे, अजित पटारे, रामेश्वर ताडे, सचिन काकडे, सचिन दुकळे आदींनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।